ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त निघणाऱ्या नंदीध्वज मिरवणुकीमुळे वाहतूक मार्गामध्ये बदल करण्यात आले आहेत। शहराचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत। त्यानुसार दिनांक 12 ते 16 जानेवारी दरम्यान नंदीध्वज मार्गावर आणि श्री सिद्धेश्वर मंदिर परिसर, श्री मल्लिकार्जुन मंदिर, सम्मती कट्टा, श्री रेवण सिद्धेश्वर मंदिर व बाजार परिसरात नो पार्किंग झोन असणार आहे। या संदर्भात अधिक माहिती पोलीस उपायुक्त मुख्यालय अजित बोराडे यांनी दिली आहे। 12 तारखेपासून 16 तारखेपर्यंत सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज यांची यात्रा संपन्न होणार आहे। त्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणामध्ये भाविक सोलापूरमध्ये येणार आहे। तसेच 12 ते 16च्या दरम्यान नंदीध्वजांची मार्गावरनं मिरवणूकसुद्धा निघणार आहे। तर त्या अनुषंगाने नंदीध्वजाचा जो मार्ग आहे, मिरवणूक मार्ग आहे, त्या मार्गावर आपण वाहतुकीस बंदी केलेली आहे आणि त्याच्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिलेले आहेत। त्यासोबतच 13 तारखेला अक्षता सोहळा हा मुख्य कार्यक्रम होणार आहे। त्या अनुषंगाने सिद्धेश्वर मंदिर परिसरामध्ये आपण नो व्हेकल झोन डिक्लेअर केलेला आहे आणि त्या ठिकाणी कोणत्याही व्हेकलला परवानगी नाही पार्किंगला आणि येण्यासाठी। सिद्धेश्वर यात्रेच्या दरम्यान जे सिद्धेश्वर मंदिराकडे येणारे जे भाविक आहेत त्यांनी कृपया जे पार्किंग प्लेसेस निर्धारित केलेले आहेत, मग त्याच्यामध्ये हरिभाई देवकरम प्रशाला असेल, हुतात्मा मंदिर, हुतात्मा स्मारक पार्किंग जे आहे त्या ठिकाणी असेल, नॉर्थ कोर्ट मैदान प्रशाला असेल, या ठिकाणी पार्किंग करावं आणि सिद्धेश्वर मंदिराकडे यावं। सिद्धेश्वर मंदिराकडे कोणीही आपलं व्हेकल यात्रा काळामध्ये घेऊन येण्याचा प्रयत्न करू नये। दरम्यान यात्रेच्या निमित्तानं विजापूर वेस ते पंचकट्टा, लक्ष्मी मार्केट ते पंचकट्टा, भारतीय स्टेट बँक ट्रेझरी शाखा, पार्क चौक ते मार्केट चौकी, ज्ञान प्रबोधिनी प्रशाला ते डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृह हे मार्ग 12 ते 16 जानेवारीपर्यंत सार्वजनिक वाहतुकीकरता बंद ठेवण्यात येणार आहेत। दरम्यान पूनम चौक, रंगभवन चौक, 7 रस्ता, जुना एम्प्लॉयमेंट चौक, डफरीन चौक ते पार्क चौक असा मार्ग वाहनांकरता उपलब्ध असणार आहे। श्री रेवण सिद्धेश्वर मंदिरातही भाविकांची मोठी गर्दी असते। या पार्श्वभूमीवर हा सर्व परिसर नो पार्किंग झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे। हिराहाबू मठ, बाबा कादरी मशीद, डॉक्टर चिडगुपकर यांचं घर, केळकर वकिलांचं घर, दाते यांचं श्री गणपती मंदिर, तसंच डफरीन चौक, रेल्वे स्टेशन, छत्रपती शिवाजी महाराज चौक, एसटी स्टँड, साठी गल्लीपर्यंत, तसंच नंदीध्वज 68 लिंग प्रदक्षिणा मार्ग या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना नंदीध्वज मिरवणुकीवेळी प्रवेश बंद असणार आहे। या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाईचा इशारा पोलीस उपायुक्त अजित बोराडे यांनी दिला आहे।